विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा द्यायला मी कॉकरोच नाही. मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरची एक्स पोस्ट हे बोलल्यामुळे मला अनफॉलो करणार असाल तर देव तुमचे भले करो, चिन्मय मांडलेकरांनी ही पोस्ट केली आहे. मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरांनी एक्स पोस्ट केलेली आहे. विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा द्यायला मी कॉकरोच नाही. मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरची एक्स पोस्ट हे बोलल्यामुळे मला अनफॉलो करणार असाल तर देव तुमचे भले करो, चिन्मय मांडलेकर यांनी ही पोस्ट केली आहे. सीजेपीच्या 20 जुलैच्या आंदोलनात 130 पोलीस जखमी झालेत, 65 विद्यार्थी जखमी झालेत, अशी दिल्ली पोलिसांकडून आता माहिती आहे. 15 एफआयआर दाखल आहेत. दिल्ली पोलिसांनी या संदर्भातली आता माहिती दिली आहे. सीजेपीच्या 20 जुलैच्या आंदोलनाशी संबंधित घटनांमध्ये 130 पोलीस कर्मचारी जखमी आहेत, तसेच 65 विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहेत. 15 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी आता या संदर्भातली माहिती दिली आहे. एखाद्याने आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी होत नाही. पेपर फुटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आंबा चोरल्यावर फाशीची शिक्षा होत नाही, त्याला समज द्यावी लागते. आणखी काही चोरीची शिक्षा ठरलेली असते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची शिक्षा फाशी होत नसते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काही चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना. त्यामुळे पेपर फुटू नयेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयेत, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत. त्या पेपर फुटीनंतर मुलांना पटकन परीक्षा देता यावी, त्यांचे रिझल्ट लागावे, त्यांना ऍडमिशन मिळावं, असा प्रयत्न चालला. पहिल्यांदाच देशामध्ये आपल्याला मिलिटरीला इन्व्हॉल्व्ह करावं लागलं, पण त्याच्यावर टीका झाली. अरे त्याच्यातून नीट झालं ते बघा ना. आंदोलनावर परकीय शक्तींनी ताबा मिळवला, आंदोलन भारतीय ठेवा, इंद्रेश कुमार यांनी असं म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सोनम वांगचुक यांना हा सल्ला देण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी पुकारलेले बेमुदत उपोषण 26व्या दिवशी सोडले. उपोषण सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वांगचुक यांना आंदोलन भारतीय पातळीवरच ठेवण्याचा सल्ला दिला. या आंदोलनावर परकीय शक्तींनी ताबा मिळवलाय, असा आरोप आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केला. मैं वहां पर आने वाले युवाओं को कहूंगा कि एक बात साफ नजर आ गई होगी कि इन आंदोलनों के पीछे देश की और विश्व की वो ताकतें हैं जो चाहती हैं भारत विकसित भारत ना बने, समर्थ भारत ना बने, शिक्षित भारत ना बने, बल्कि भारत इसको बर्बाद किया जाए. इसका मतलब है कि साफ है कि भारत आज तेज गति से बढ़ रहा है. बाकी सारे देश लड़ने पर लगे हैं, हिंसा पर लगे हैं. मोदींचा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी फोन आलाय. तर आसाममधील पूर परिस्थितीबाबत यावेळी चर्चा सुद्धा करण्यात आली. मोदींनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. आसाममधील पूर परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी आढावा घेतलाय. तर पूर परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता हा आढावा घेण्यात आलाय. पंतप्रधानांनी पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान, सुरू असलेले मदत कार्य आणि त्यापुढील आव्हाने याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. मुख्यमंत्री शर्मा यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.